श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. सोमवारी 30 डिसेंबरला आलेली आहे सोमवती अमावस्या आणि ही अमावस्या या वर्षातली शेवटची अमावस्याही असणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. सोमवती अमावस्येला दान केल्याने त्याचे दुप्पट फळे आपल्याला मिळत असते आणि तसंच सोमवती अमावस्येच्या दिवशी दानाव्यतिरिक्त स्नान आणि तर्पण याला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. सोमवती अमावस्येला भगवान भोलेशंकर आणि माता पार्वती यांची पूजा करण्याची प्रथा आहे. या दिवशी शिवगौरीची पूजा केल्याने अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होतं. सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास सुद्धा करत असतात. सोमवती अमावस्येला भगवान भोलेनाथांची विधिवत पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही राहत असते. त्याचप्रमाणे पितृदोष दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येचा दिवस हा विशेष मानला जातो. पितरांना शांत करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवती अमावस्येचा दिवस अत्यंत शुभ आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान, श्राद्ध, तर्पण, पिंडदान हे करावं. यामुळे पितृदोष दूर होऊन आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी, धनहानी, कष्ट, आजारपण, विवाहातील अडथळे, संततीतील अडथळे यासारख्या सर्व समस्या आपल्या दूर होत असतात. सोमवती अमावस्येला पितरांची सेवा ही केली जात असते आणि या दिवशी जर आपण आपल्या पितरांच्या सेवेमध्ये पितरांच्या नावाने जर काही दानधर्म केला तर आपले पूर्वज हे आपल्यावर खूप प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद आपले पितर हे आपल्याला देत असतात. आणि आपल्या पितरांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद दिल्यामुळे आपल्या जीवनामधील सर्व समस्या या दूर होतात. अमावस्येच्या तिथीला भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या पूजेसोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जात असते. तर अशा या खूप महत्त्वपूर्ण असलेल्या सोमवती अमावस्येच्या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये काही महत्त्वपूर्ण उपाय हे करण्यासाठी सांगितले गेलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी उपाय जो सोमवती अमावस्येला आपल्याला करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहितीही देणार आहे. हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे आणि हा उपाय कोणी करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. 30 डिसेंबरला येणारी ही सोमवती अमावस्या या वर्षातली शेवटची अमावस्याही असणार आहे. त्यामुळे या अमावस्येला तुम्ही इतर काहीही जरी नाही केलं तरी हा उपाय नक्की करा. 30 डिसेंबरला सोमवती अमावस्येला तुम्ही आंब्याच्या पानांचा हा अतिशय प्रभावी उपाय जर केला तर यामुळे तुमच्या घरातली सर्व निगेटिव्ह एनर्जी ही तुमच्या घराच्या बाहेर निघून जाईल आणि तुमच्या घरात कुठलीही नकारात्मकता प्रवेश करणार नाही, कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये येणार नाही आणि तसंच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील. तुमच्या घरामध्ये येणारी सर्व संकट ही सुद्धा दारातूनच परत जातील. तुमच्या घरातलं दारिद्र्य, आर्थिक अडचणी, वादविवाद, भांडणं, कलह इत्यादी सारख्या सर्व समस्या यामुळे दूर होतील. त्यामुळे आंब्याच्या पानांचा हा अतिशय प्रभावी उपाय सोमवती अमावस्येला तुम्ही 30 डिसेंबरला नक्की करा. ही सोमवती अमावस्येची तिथी ही 30 डिसेंबरला सकाळी पहाटे 4:02 सुरू होणार आहे. तर 31 तारखेला मंगळवारी पहाटे 3:57 ही अमावस्या तिथी संपणार आहे आणि म्हणूनच अमावस्या तिथी ही सोमवारीच असणार आहे आणि हा उपाय सुद्धा आपल्याला सोमवारीच करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे. आणि जर काही कारणास्तव तुम्हाला सकाळीच हा उपाय करणं नाही जमलं तर तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेला जरी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल, पण शक्य झाल्यास हा उपाय तुम्ही सकाळीच करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि जर घरातील महिलेला मासिक धर्म हा आलेला असेल तर तेही व्यक्ती सोडून हा उपाय इतर घरातील कुठल्याही सदस्याने केला तरी सुद्धा चालेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याच्या झाडाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कुठलंही महत्त्वाचं शुभ कार्य करत असताना किंवा कुठलाही एखादा सण हा साजरा करत असताना आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं तोरण लावत असतो. आंबा आणि आंब्याचं झाड हे आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे आणि तसंच आंब्याच्या झाडाचं, आंब्याच्या पानांचं धार्मिकदृष्ट्या सुद्धा खूप महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पानं ही खूपच शुभ मानली जातात. जर तुमच्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक शक्ती असेल किंवा मग तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांमध्ये सतत भांडणं, वादविवाद, कलह होत असतील, तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणींचा सामना हा तुम्हाला करावा लागत असेल किंवा मग अमावस्या आली की तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील किंवा मग अमावस्येला तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्तीही आजारी पडत असेल तर मग अशा वेळेस तुम्ही सोमवती अमावस्येच्या तिथीला हा उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करा.
तर सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकरच उठायचं आहे आणि आपलं स्नान आपल्याला करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि मुख्य उंबरठ्याला सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लक्ष्मीची पावलंही आपल्याला काढायची आहे। एक छोटी का होईना रांगोळी आपल्याला या दिवशी जरूर काढायची आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या देवघरातल्या देवांची स्वच्छ पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला 11 आंब्याची पानंही आणायची आहेत आणि ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। यानंतर एक धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि ही 11 आंब्याची पानं त्या धाग्यामध्ये आपल्याला बांधून घ्यायची आहेत आणि या प्रत्येक आंब्याच्या पानांवर आपल्याला चंदनाचा एक टिळक हा लावायचा आहे किंवा मग तुम्ही कुंकू ओला करून एका काडीच्या साह्याने या आंब्याच्या पानांवर या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह सुद्धा काढू शकतात। तर याप्रमाणे स्वस्तिक हे चिन्ह काढलेलं आंब्याच्या पानांचं तोरण किंवा चंदनाचं टिळक लावलेलं आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं आहे। असं स्वस्तिक हे चिन्ह काढलेलं आंब्याच्या पानांचं तोरण जेव्हा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो तर यामुळे चहूबाजूंनी सर्व सकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते। स्वस्तिक हे चिन्ह मांगल्याचं आणि शुभतेचं प्रतीक आहे आणि हे असं स्वस्तिक चिन्ह ज्या ठिकाणी काढलं जातं तर त्या ठिकाणी सर्व शुभकारक आणि मांगल्यकारक घटना या घडण्यास सुरुवात होते आणि या स्वस्तिक चिन्हामुळे आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक शक्तीही प्रवेश करत नाही, ती आपल्या घरापासून दूर राहते आणि सर्व सकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामध्ये खेचली जाते आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही नांदत असते। तसंच जर तुम्ही चंदनाचं टिळक लावून हे तोरण तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावत असाल तर यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक शक्तीही प्रवेश करणार नाही, कुठलीही संकट अडीअडचणी या आपल्या घरामध्ये येणार नाहीत। यामुळे उलट माता लक्ष्मीच आपल्या घरामध्ये प्रवेश करेल। आता हे तोरण आपण सोमवारी लावणार आहोत, त्यामुळे 3 दिवसानंतर हे तोरण आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून काढून टाकायचं आहे। असं सुकलेलं आंब्याच्या पानांचं तोरण हे आपण जास्त दिवस आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून ठेवायचं नाहीये, कारण यामुळे सुद्धा नकारात्मकताही निर्माण होत असते। त्यामुळे असं सुकलेलं आंब्याच्या पानांचं तोरण तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून ठेवू नका, तर ते 3ऱ्या दिवशी लगेच काढून टाका। आणि तसंच सोमवती अमावस्येला तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावायला सुद्धा विसरू नका। आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला देवी लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये यावी आणि आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, सर्व समस्या या दूर व्हाव्यात यासाठी आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण व्हाव्यात यासाठी आंब्याच्या पानांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंब्याच्या पानांचा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला कसा आणि केव्हा करायचा आहे आणि कोणी करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।